राज्यामध्ये दोन दिग्गज राजकीय नेत्यांच्या अकाली निधनानंतर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका सुरू आहेत. अर्थात राहुरीमध्ये काय चाललंय आपल्याला माहीत आहे. पण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे अजितदादांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवरती निवडणूक सध्या सुरू आहे आणि 50 पेक्षा जास्त उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये रिंगणात उतरलेत. पण याच संदर्भामध्ये ज्यावेळी शरद पवारांना विचारलं गेलं त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला उमेदवार देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. काँग्रेस पक्ष विचाराचा पक्ष हे सांगत असतानाच त्यांचे नातू पार्थ पवारांसंदर्भात मात्र बोलताना असं म्हणाले की राजकारणामध्ये परिपक्वता आवश्यक असते आणि ती पार्थ पवारामध्ये आहे का नाही माहीत नाही. खरं तर पार्थ पवारांच्या या अपरिपक्वतेच्या राजकारणाचा प्रवास तो काही आज सुरुवात झालेला नाहीये. म्हणजे मला बरोबर आठवतंय की 2020 मध्ये ज्यावेळी आघाडी सरकार राज्यामध्ये होतं त्याही वेळेला एकदा शरद पवारांना विचारण्यात आलं होतं आणि त्यावेळी हाच शब्द पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी उच्चारला होता. मग प्रश्न पडतोय की 2020 मध्ये सुद्धा जे पार्थ पवार अपरिपक्व आहेत असं शरद पवार म्हणाले होते, तेच 26 मध्ये जिथे अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुद्धा पार्थ पवार खरंच इमॅच्युअर आहेत का, शरद पवार याची वारंवार आठवण का करून देत आहेत. खरं तर बारामतीमध्ये होणारी ही जी निवडणूक आहे ती सुनेत्रा पवारांची आहे, पण परीक्षा पार्थ पवारांची आहे का, या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. खरं तर अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि भारतीय जनता पार्टीसोबत घरोबा केला. त्यानंतरच्या काळातले जर तुम्हाला स्टेटमेंट बघितलेत तर मग सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, स्वतः शरद पवार असतील, हे काय काय बोलले होते हे तुमच्या लक्षात येईल. पण काळ पुढे गेला आणि याच काळाच्या ओघामध्ये आहे दुरावलेले अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या सोबत आले. अनेक निवडणुका त्यांनी सोबत लढल्या. किंबहुना आज अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असत्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वेगवेगळ्या बैठका झाल्या, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ठरलं आणि दुरावलेले चुलते पुतणे पुन्हा एकत्र आले होते. मात्र अजित पवारांचा अकाली मृत्यू झाला आणि पुन्हा या दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा थंडावल्या. पण हे होत असताना शरद पवार हे पवार कुटुंबाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याचे मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मात्र ज्यावेळी परिस्थिती स्वतः पार्थ पवारांवरती आली, जे पार्थ पवार आपले आजोबा शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यसभेमध्ये बसलेत, त्यांनी राज्यसभेच्या सदस्याची शपथ घेतली आहे, त्या पार्थ पवारांवर बोलताना मात्र शरद पवारांनी काँग्रेस हा विचाराचा पक्ष आणि त्यासोबतच अगदी काँग्रेसला उमेदवार देण्याचे पूर्ण अधिकार आहेत हे सांगत असताना पार्थ पवार मात्र अपरिपक्व आहेत हे सांगत होते. खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीये की पार्थ पवारांच्या संदर्भात मागच्या 5-7 वर्षांमध्ये अनेक वेळा बोललं गेलं, लिहिलं गेलं. स्वतः अजितदादा सुद्धा कित्येक वेळा तरी असं म्हणाले की पार्थला हे समजत नाही. पण आम्ही सांगू, सुनेत्रा पवारांनी थेट त्यांच्या संदर्भात बोलणं टाळलं असलं तरी त्यांनी आठवण करून दिलीये की पार्थ पवारांचं स्टेटमेंट हे पक्षाचं स्टेटमेंट आहे का. पण हे होत असताना रोहित पवार यांनीही पार्थ पवारांना उपदेशाचे डोस पाजायला कमी केलं नाही. तेही म्हणाले की पार्थ पवारांनी जमिनीवर राहिलं पाहिजे. मग प्रश्न उपस्थित होतो की पवार फॅमिलीतल्या लोकांना प्रश्न आहे का की पार्थ पवार जमिनीवर नाहीयेत. काय होतंय बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये. एकतर परिस्थिती समजून घेतली पाहिजे की ज्या काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांनी 1991 मध्ये आधी लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि अगदी 1999 पर्यंतच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या काँग्रेस पक्षाकडूनच लढल्या होत्या. त्याच काँग्रेस पक्षाने मात्र अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीची मोठी लाट असताना सुद्धा बारामतीमध्ये उमेदवार दिला. स्वाभाविक आहे, अनेकांना असं वाटत होतं की काँग्रेसने या ठिकाणी बिनविरोध ही निवडणूक होऊ द्यायला पाहिजे होती. स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा असं म्हणाले होते की जनभावनेचा आदर जर काँग्रेस करत असेल तर त्यांनी जनभावना लक्षात घेऊन या निवडणुकीतून माघार घ्यावी. पण तशी जनभावना कदाचित काँग्रेसला दिसली नाही आणि म्हणून काँग्रेस उमेदवारीवर थांबून राहिले. आणि याच निवडणुकी धामधुमीमध्ये ज्यावेळी पार्थ पवारांना प्रश्न विचारण्यात आला, काँग्रेसने अशी भूमिका का घेतली, त्यावेळी पार्थ पवारांनी सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही नेत्याशी बोलणार नाही आहोत, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी बोलणार नाही आहोत आणि महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेसचा डाऊनफॉल झालाय. खरं तर मला प्रश्न पडला की पार्थ पवारांनी जो शब्द वापरला तो काँग्रेसला इतका झोंबला कशामुळे. काय झालंय महाराष्ट्रामध्ये मागच्या 2014 पासून ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं राज्य महाराष्ट्रात आलंय, ग्रामपंचायतपासून स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत आणि नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की महाविकास आघाडी अगदी मागे पडली आहे आणि त्यात काँग्रेस सुद्धा फार पुढे गेल्याचं चित्र पाहायला मिळत नाही. आणि हीच परिस्थिती जर पार्थ पवारांनी अधोरेखित केली असेल तर मग पार्थ पवारांचं चुकलं काय. खरं तर पार्थ पवारांनी ही आठवण करून देणं ही अगतिकता होती का.
बरं, त्याहीपेक्षा वाईट म्हणजे असं आहे की शरद पवारांनी यापूर्वी काँग्रेसवरती काय आरोप केलेत, काँग्रेस त्यांनी का सोडली, या इतिहासात जायला नको. पण तेही शरद पवार आज मात्र त्यांच्या पुतण्याच्या अकाली निधनानंतर बारामतीमध्ये रिक्त झालेल्या जागावरती ज्यावेळी काँग्रेस उमेदवार उतरवते त्यावेळेस मात्र ती पक्षाची लढाई आहे असं म्हणताय. आणि दुसरीकडे मात्र या लढाईची आठवण करून देणाऱ्या पार्थ पवारांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. पार्थ पवारांचं वागणं, पार्थ पवारांचं बोलणं, पार्थ पवारांचं राजकीय निर्णयामध्ये किती कॉन्ट्रिब्युशन आहे हे माहीत नाही. मात्र एक गोष्ट मान्य केली पाहिजे की ज्यावेळी मावळसारख्या लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार उभा टाकले होते त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र आत्ताची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पार्थ पवार हेच अजितदादांनंतर त्यांच्या गादीचे वारसदार आहेत. किंबहुना ज्या सभागृहामध्ये ते त्यांचे आजोबा शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून सभागृहाची शपथ घेत आहेत, अशी परिस्थितीमध्ये तरी आता किमान अजितदादांच्या नंतर पार्थ पवारांकडे थोडं समजुतीच्या नजरेतून बघितलं गेलं पाहिजे का? कारण पार्थ पवारांनी मला वाटतं मागच्या अनेक दिवसांमध्ये व्यक्त केलेली एखादी राजकीय भूमिका जर कोणती असेल तर ती मला वाटतं पहिल्यांदा कालच्या या निवडणुकीतली होती, ज्यावर टीकाकार टीका करतायत. काँग्रेसवाल्यांनी तर थेट ट्विट करून उपदेशाचे डोस सुद्धा पाजायला सुरू केले आणि त्यांनी आठवण करून दिली की अजित पवारांच्या मृत्यूनंतर जो पहिला गुन्हा दाखल झाला तो गुन्हा कर्नाटक राज्यामध्ये दाखल झाला होता आणि त्याचं कारण असं सांगितलं त्यांनी की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं राज्य आहे. काँग्रेसचं राज्य असलेल्या राज्यामध्येच, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यामध्येच अजित पवारांच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आणि या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारला प्रश्न विचारत नाही आणि आमचा डाऊनफॉल काढताय का, असा प्रश्न सुद्धा खरं तर सपकाळांनी पार्थ पवारांना विचारला. आज मुद्दा इतकाच आहे की सुनेत्रा पवारांची निवडणूक आहे. अजित पवारांच्या नंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे, या सहानुभूतीच्या लाटीमध्ये काँग्रेसचं काय होईल हे माहीत नाही. आणखीही काँग्रेसने प्रचाराच्या मुद्द्यामध्ये कुठलाही मुद्दा समोर आणलेला नाहीये. असं होत असताना निवडणूक सुनेत्रा पवारांची आणि परीक्षा मात्र पार्थ पवारांची का, अशी चर्चा सुरुवात झाली आहे. एक गोष्ट काय असते, आपण राजकीय स्टेटमेंटबद्दलच बोलायचं झालं तर मला वाटतं कोणी कोणत्या पक्षाबद्दल अथवा राजकीय नेत्याबद्दल काय बोलावं याची जर स्पर्धा भरवली तर त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर कदाचित पार्थ पवारांचा लागेल. आपण रोज वाचणारे न्यूजपेपर अथवा टेलिव्हिजनवर बघत असलेल्या जर बातम्या आपण थोड्याशा बारकाईने बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की आता विचारांची लढाई राहिली नाही. टीका टिप्पणी इतक्या खालच्या पातळीवर जाती आहे. तिथे पार्थ पवारांचं चुकलं का, यावर कदाचित संशोधनाचा विषय ठरू शकतो. एक मात्र खरं आहे की अजित पवारांच्या यांच्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, पवार कुटुंब एकसंघ दिसेल का, किंबहुना या दुभंगलेल्या कुटुंबाचं नेतृत्व शरद पवार करतील का, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं पार्थ पवारांवर झालेल्या या टीकेतून मिळाले असतील. भविष्यात काय होईल माहीत नाही. एक मात्र खरं आहे की पार्थ पवार सुद्धा त्याच पवार घराण्याचे वारस आहेत, ज्याच पवार घराण्याने शरद पवार, त्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजित पवारांसारखे दिग्गज दिले. तिथे आता येणारा काळ पार्थ पवारांसाठी कसा असेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.